नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खोडे यांची कादंबरी आखाड बळी आणि आज भाग 3. काल तालुक्याच्या गावी गेलेला शंकर आज दुपारच्या गाडीनं गावाकडे आला होता. हा शंकर म्हणजे मरिबाचा धाकटा भाऊ. फारसा शिकलेला नाही, 10वी नापास आहे, पण पुढारलेल्या विचारांचा आहे. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य त्यांनी वाचलं आहे, अजूनही वाचतो आहे. त्यासाठीच तो तालुक्याला येत असतो. तो अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचा सदस्य आहे. इथे होणारे वादविवाद, परिसंवाद, चर्चा, व्याख्यानं तो सवड काढून ऐकत असतो. मित्रांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतो. त्यामुळे शिक्षण कमी असलं तरी सामाजिक भान त्याला आहे. जातीसाठी, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी उर्मी त्याच्या मनामध्ये आहे. कळकळ आहे, तळमळ आहे. काल अण्णाभाऊ साठे ग्रंथालयात प्राध्यापक माणिक सकट यांचं ऐकलेलं व्याख्यान अजूनही त्याच्या मनात घोळत होतं. विशेषतः भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी संदेशवजा वापरलेल्या काव्याच्या ओळी त्याच्या मनात ठाण मांडून बसल्या होत्या. फेकून द्या दगडा धोंड्याचे देव, खोल पाण्यात त्यांना बुडवा. फेकून द्या दगडा धोंड्याचे देव, खोल पाण्यात त्यांना बुडवा. जुनाट रूढीला लाथ मारुनी नवा इतिहास तुम्ही घडवा. जुन्या रूढीला लाथ मारुनी नवा इतिहास तुम्ही घडवा. या 2 ओळींचा आधार घेऊन आपला समाज अडाणीपणामुळे अंधश्रद्धेच्या चिखलात कसा अडकला आहे, जुनी पिढी नव्या पिढीच्या पायात रूढी परंपरेच्या बेड्या कशी अडकवतीये, ते विकासाला कसं मारक आहे, हे उदाहरणासकट त्यांनी पटवून दिलं होतं. त्याचबरोबर आजच्या काळात मातंग समाज नेमका कुठे आहे याचाही त्यांनी आढावा घेतला होता. आज आपल्या समाजातली माणसं नाटक सिनेमात किती आहेत, सरकारी नोकरीत उच्च पदावर किती आहेत, किती जणं व्यापार करतायत, परदेशात आपली किती माणसं स्थायिक झाली आहेत, समाजकारण राजकारण करणारे किती आहेत. अगदी टक्केवारीसहित त्यांनी आकडेवारी सादर केली होती. त्यांचे हे विचार समाजातल्या सगळ्यांनी ऐकले पाहिजेत. आज आपला समाज अजूनही जागृत झालेला नाही, त्याला हलवून जागं करावं लागतं. तो जागा झाला तर उठत नाही, उठला तर चालत नाही, आणि चालला तर वेगानं चालत नाही. हे प्राध्यापक सकट यांचं म्हणणं अगदी खरं होतं. तालुक्याच्या ठिकाणी मातंग समाजाची 400-500 घरं आहेत, पण व्याख्यान ऐकायला 60-70 माणसं नव्हती. कशी व्हायची ह्या समाजाची सुधारणा, कशी होणार प्रगती, असा विचार करत शंकर घराजवळ पोहोचला. मरिबा भिंतीला टेकून बसला होता. पोराला पोतराज करावं का करू नये या विचारानं त्याच्या मेंदूला गिरमीट लावलेलं होतं. लक्ष्मी धुणं धुवायला गेली होती. रघु हातात पुस्तक घेऊन लोळत पाडला होता. त्याला घरी राहिलेला बघून खाली बसता बसता शंकरनं विचारलं, काय रे, शाळेत गेला नाहीस आज तू? नाही आप्पा म्हणले जाऊ न ग. रघुनं झोपूनच उत्तर दिलं. का, कोणाची जत्रा बित्रा आहे का आज? रघु गप्प बसला. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. शंकरनं तोच प्रश्न पुन्हा रघुला विचारला. रघुनं मरिबाकडे बघितलं तेव्हा मरिबानं काल सकाळी घडलेलं रामायण सांगायला सुरुवात केली. ते ऐकताना शंकरचा रागाचा पारा चढत चालला होता. सगळं सांगून झाल्यावर निराशेनं सुस्कारा सोडत मरिबा म्हणाला, आता काय करायचं ते तूच सांग बाबा. तेव्हा रागानं दातोड चावत, हाताच्या मुठी आवळत तो स्वतःशी उद्गारला, या सगळ्या भडव्यांना ना समुद्रात नेऊन बुडवून मारून टाकलं पाहिजे. समाजातले हे नासके विचार एकदाच संपून टाकले पाहिजेत. आणि मग मरिबाकडे वळून तो ठामपणे म्हणाला, हे बघ दादा, ते काहीही म्हणू देत, आपण रघुला पोतराज करायचं नाही. अरे बाबा, पण ते आपल्याला गावात राहू देणार नाहीत. काय गाव काय त्यांच्या बापाचं आहे? बघू कोण काय करतंय ते. अरे आपण हे तर राहिलो तर आपल्याला वाळीत टाकतील ते. मग टाकू दे की, काय मागायला जायचं आहे आपल्याला त्यांच्याकडे? नाहीतरी अशा बुरसटलेल्या विचारांची माणसं नकोच आहेत आपल्याला. अरे बाबा, पण देवीचा कोप बीप झाला तर काय? दादा, किती अडणी आहेस रे तू.
हे बघ, हे सगळं थोतांड आहे रे. हे बघ, ते सगळं तुझ्या डोक्यातलं काढून टाक. आपण रघुला शिकवायचंच, पोतराज करायचं नाही. अरे शंकर, तुझं पटतंय मला, पण मग घोडं कुठं अडकतंय? अरे त्यांचं असं म्हणणं आहे का रघुला पोतराज केल्या बिगर मागवाड्यावर आलेला अरिष्ट टाळणार नाही. असं कोणी सांगितलं त्यांना? अरे दुसरं कोण सांगणार? धर्माप्पानी सांगितलं. त्या धर्माप्पाचं पहिलं टाळकं हाणलं पाहिजे. त्या नालायकानी सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट करून टाकली आहे. अरे त्याच्या सांगण्यामुळं आपल्यातली मंडळी पिसाळली. मग पिसाळू देत, आपण नाही मागे हटायचं. तू रघुला शाळेतनं घरी ठेवायचं नाही, त्याला शाळेत जाऊ दे. अरे मी काय त्याला सुखाने घरी ठेवलं आहे का? पण आम्ही बळजबरीनं रघुला पोतराज करू अशी धमकीच दिली बघ त्याने. अरे पण बळजबरीनं पोतराज करायला ही काही मोगलाई आहे का? अरे आपण आपल्या कामधंद्याच्या मागं जाणार रोज, मग कोण त्याच्यावर लक्ष ठेवणार? नेलं त्याने पोराला उचलून आणि केलं पोतराज, तर आपण काय करणार? आणि एकदा गोष्ट घडून गेल्यावर पुन्हा बोलण्यात काय अर्थ आहे का? सांग बरं मला. मरीबाच्या ह्या प्रश्नावर शंकर थांबला, विचार करायला लागला. एकदा रघुला पोतराज केल्यावर त्याचं पोतराजपण नाकारता येणार आहे का? बरं, ही अडाणी अंधश्रद्धाळू माणसं देवासाठी कुठल्याही थराला जातील. उद्या रघुला नेऊन त्यांनी त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मग हा तिढा सोडवायचा कसा? बराच वेळ त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरत राहिलं. मग तो मरीबाला म्हणाला, आपण असं केलं तर? कसं करायचं म्हणतो? शिक्षणासाठी रघुला त्याच्या मामाकडे ठेवलं तर? अरे चालन की. काय रे रघु, राहशील का मामाच्या गावाला? वय राहीन की. मग तुम्ही असं करा, उद्याच रघुला घेऊन तुम्ही जा. अरे पण हे तर शाळेतल्या मास्तरला सांगावं लागन. ते मी सांगतो. त्या शाळेची सगळी काय कागदपत्रं असतील ती दाखला न्यावा लागेल, पण तो नंतर पाठवला तरी चालतो. तुम्ही जाऊ द्या. दोघा भावांनी मिळून रघुला शिकवण्याचा निर्णय घेतला. मरीबाला डोकं हलकं झाल्यासारखं वाटलं. तरी पण देवीची धाकधूक मनात होतीच. पण शंकरच्या बोलण्यामुळे त्याच्या मनातली भीती बरीचशी कमी झाली होती. शेजारी पडलेला पटका डोक्याला गुंडाळत मरीबा शंकरला म्हणाला, तू वाईच विश्रांती घे, परवासानं कंटाळा हाशीन. मी त्या रावताच्या माळ्यात केरसुन्या देऊन येतो, तेवढं 4 पैसे वात्यान उद्याच्या गाडी खर्चाला. असं म्हणून त्यांनी केरसुण्यांचं ओझं उचललं आणि रावताच्या माळ्याची वाट चालायला लागला. पहिल्या कोंबड्यानं बांग दिली तसा मरीबा जागा झाला. त्यांनी लक्ष्मीला उठवलं, रघुला जागं केलं. घाई गडबड करत सगळं काही आवरलं. घरातल्या गोंधळानं शंकरसुद्धा जागा झाला होता. निघायच्या वक्ताला मरीबा शंकरला म्हणाला, रघुला घेऊन जातो म्हणलं. हो जा. अंथरुणात लोळत पडलेला शंकर उठून बसला. पोराला पोचवतो, संध्याकाळी परत येतो. कशाला धावपळ करतोय? कर की मुक्काम पाहुण्याच्या इथे. तिथं राहून काय करू? इथं आलो तर तेवढे 4 केरसुन्या बांधून होत्या माझ्या. अरे ते रोजच चाललं आहे. हां, रोजचंच आहे की ते. नाहीतर आम्ही हाव की इथं. असं म्हणत लक्ष्मीनं भाकरीचं गठुडं त्याच्या पिशवीत टाकलं. आता हे आणखीन कशाला? काय आम्ही काय चालत जाणार आहे का? अहो असू द्या हो, पोरगं आहे बरोबर. भूक लागली तर खायली एसटीत बसून. अगं भूक लागच तोवर आम्ही पाहुण्याच्या दारात जातोय. एसटीनं काही 1-2 तास लागतात. हां, बरं निघतो आता आम्ही. असं म्हणून पिशवी घेऊन मरीबा उठला आणि कचरत शंकरला म्हणाला, नाही शंकर, मला सांग, देवीचा कोप बीप होणार नाही ना रे? अरे पुन्हा तुमचं तेच चाललं आहे. होऊ द्या कोप, झाला तर झाला. काय करेल तुमची देवी? जीव घेईल ना? घेऊ द्या. नाहीतरी जगून काय करणार आहात? शंकर जरा वैतागूनच बोलला. अहो एकदा ठरलंय ना रघुला शिकवायचं, मग कशाला पुन्हा पुन्हा देवीच्या तुंतुनं वाजवताय? तुम्ही जावा बरं लवकर. असं म्हणून लक्ष्मीनं रघुच्या तोंडावरनं मायेनं हात फिरवला, त्याचा मुका घेतला आणि समजुतीच्या सुरात त्याला सांगितलं, रघु, मामा मामीला त्रास द्यायचा नाही. नीट राहायचं, भांडण तांटा करायचा नाही. काय? रघुनं नुसती मान हलवली आणि शंकरकडे वळून म्हणाला, शंकर ना जाऊ का? जा जा. आणि शाळा चुकवू नको, नीट अभ्यास कर. बरं आता तुम्ही कोणी बाहेर येऊ नका. सगळ्या मागवाड्यात बोबाटा व्हायला नको. तुम्ही इथंच थांबा. असं म्हणून मरीबा रघुला घेऊन घराच्या बाहेर पडला. थोडं अंतर चालून गेल्यावर रघुनं मागे वळून बघितलं. आईनी डोळ्याला पदर लावला होता. तो मरीबाला म्हणाला, आप्पा आप्पा, आई रडती.
त्याच्या हाताला धरून ओढत मरिबा म्हणाला, हे बघ माग बघू नको, पुढं चल. ते दोघं दिसेनासे होईपर्यंत शंकर आणि लक्ष्मी दारातच उभे होते. मरिबाला बघून मामा मामीला आकरीतच वाटलं. दोघंही घराबाहेर लिंबाखाली केरसुण्या बांधत बसले होते. मामानं पटकन उठून बसायला पोतं टाकलं, मामीनं पाणी आणून दिलं आणि चहा करायला ती आत निघून गेली. कसं काय, बरी आहे ना सगळी? आहे की. तुमचं कसं काय चाललंय? बरं चाललंय. मेवण्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, खाली खुशाली विचारून झाली. तोपर्यंत मामी चहा घेऊन आली. चहा पाणी झाल्यावर मामी रघुला लाडीकपणे म्हणाली, रघु, तू हे ना आता आमच्याकडेच राहतो का तू? तुमच्याजवळच ठेवायचं आहे त्याला. त्याच्यासाठी तर घेऊन आलोय त्याला. काय खरं म्हणताय काय? वय तर. मग राहत असेल तर राहू दे की. मामीलाही हाताखाली काम करण्यासाठी अशा पोराची गरज होतीच. हरघडी दुकानात जायला, पाणी आणायला, सरपण दळण आणायला, भाजी आणायला तिलाच जायला लागत होतं. रघु इथे राहिला तर तिचं तेवढंच काम हलकं होणार होतं. आणि त्याला आता तुमच्या इथं शाळेत घालायचं आहे. का बरं? तिकडच्या शाळेत शिकत नाही का तो? शिकतोय की. मग इथल्या शाळेत कशा पाहिजे? मामानं कुतूहलानं विचारलं. आपण हिथं शिकला म्हणून काय बिघडते? मामी म्हणाली, अगं तसं नाही म्हणत मी, पण त्याला काहीतरी कारण असेल का नाही? मग मरिबानं गावाकडे घडलेलं रामायण महाभारत सविस्तर सांगितलं. असं झालंय वय मग राहून दे की त्याला कायमच्या इथं. इथली बी शाळा लय चांगली आहे, मास्तर बी चांगलं आहे, एकही पोरगं नापास होत नाही, समधी पोरं पास होत्यात. मामा, आता पोरांना नापास करायचं नाही तसा सरकारनं कायदा केला आहे. रघुनं मामाच्या ज्ञानात भर टाकली. अच्छा मायला, अशी भानगड आहे. तरी म्हणलं पोरं पास कशी व्हायला लागली पाठापाठा? म्हणलं मास्तरचं शिकवणं सुधारलं का पोरं लागली अभ्यासाला? बरं चला शाळेत जाऊन येऊ. आले सरशी रघुचं नाव लगेच शाळेत घालू. एवढी कशा पाय घाई करतोय? आजच्या दिवस राहू दे त्याला घरी, उद्यापासून जाईन की शाळेत? नाही, जाईल उद्यापासूनच त्यो. आज फक्त त्याचं नाव घालू इथल्या शाळेत. मग जेवण करून जाऊ. अहो जेवायला माघारी येऊ. चल रे रघु, लवकर या बरं का, मी तर स्वयंपाक करते. हा येतो, लवकर येतो. काय तिकडं मास्तरणीला शिकवत बसत नाही आम्ही. जावा तिकडं, तुमचं आपलं काहीतरीच. असं म्हणत स्वयंपाक करण्यासाठी मामी घरात गेली. मामा, मरिबा आणि रघु शाळेकडे गेले. हेडमास्तरांची भेट घेतली. रघुला शाळेत घालायचं आहे म्हणून सांगितलं. दाखला आणलाय का? मार्कलिस्ट आणली आहे का? मार्कलिस्ट. आणि तिकडची शाळा का सोडतोयस? हेडमास्तरनं पाहिजे त्या नको त्या सगळ्या चौकशा केल्या आणि उद्यापासून कुठल्या तुकडीत बसायचं ते सांगितलं. आपण दाखला आणल्याशिवाय प्रवेश पक्का होणार नाही. खडसावून बजावलं तेव्हा 2 दिवसात दाखला पोच करतो असं मरिबानं कळकळीनं सांगितलं. बरं या आता, असं म्हणून हेडमास्तरनं निरोप दिला. तिघेही घरी आले. मामीनं स्वयंपाक केला होता. गप्पा मारत तिघांनीही जेवणं उरकली. पान तंबाखूची देवाणघेवाण झाली. मग मरिबा म्हणाला, चला आता जाऊ का मी? का मुक्कामाला राहत नाही वे? नाही, आता पुण्यांदा आल्यावर राहीन. रघुला कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं याच्या सूचना मरिबानं केल्या आणि मामा मामीचा निरोप घेऊन तो गावाकडे निघाला. बाहेर पिठासारखं चांदणं पडलं होतं. पुनवाची रात होती. वाडीवर ढोलताशा वाजत होते. शंकर आणि लक्ष्मी मरिबाची वाट बघत बसले होते. बया यात का राहत यात काय कळलं ना? बाहेर बघत लक्ष्मी कुजबुजली. येतो म्हणून सांगितलं की त्याने. मग अजून कसं येणार? बघू की, गावातली एस टी येईपर्यंत वाट बघू. तेवढ्यात बाहेर पटांगणात पावलांचा आवाज आला. आलं वाटतं बाया, असं म्हणत लक्ष्मीनं बाहेर डोकावलं तर मरिबाच आला होता. पटकन उठून तिने पाण्याचा तांब्या दिला. मरिबानं बाहेरच दगडावर उभं राहून चूळ भरली, तोंडावरनं पाणी फिरवलं, उरलेलं पाणी पायावर ओतलं आणि हुश्य करत तो घरात आला. लय उशीर केला? शंकरनी त्याला विचारलं. अरे निघता उशीर झाला. शिवाय एस टी बी लवकर नाही मिळाली. धोत्रानं तोंड पुसत मरिबा खाली बसला. चहा करू का जेवायला वाढू? लक्ष्मीने त्याला विचारलं. तुम्ही जेवलाय का? नाही अजून, तुझीच वाट बघत बसलोय. शंकरनं उत्तर दिलं. मग जेवायलाच वाढ, चहा न गा आता. लक्ष्मीनं जेवायला वाढलं, स्वतःला वाढून घेतलं. जेवता जेवता बोलणंही चालूच होतं. पाहुणं होतं का घरी? शंकरनं मरिबाला विचारलं. होतं की, कुठं जाणार? समद बैजवार सांगितलं बघ त्यांना. आणि शाळा बघितली का? एकदम जाकाची शाळा बघितली. पण त्यो दाखला तेवढा लवकर नेऊन दे बाबा. मास्तर काही दम खाणारा नाही त्यो. मी जाईन 2-3 दिवसात.
मी आधी येईन बरं का तुमच्याबरोबर. आता तू कशाला लगेच जाते लक्ष्मी? अहो भावाला भेटती, पोराला बघून येते. काय पोरगं जाऊन काय वरीच झालं एक काय? अहो पुन्हा कामानं जमतं न जमतं. राहू दे तुझं कौतिक, पुढच्या महिन्यात जातो. पोरगं काय पारख्याच्या घरी आहे का? तुझ्याच भावाच्या घरी आहे नाही? अहो आहे, पण आईबापाला सोडून राहायची त्याला सवय नाही ना. मग आता त्याला सवय होऊ दे. लगे त्याला भेटायची घाई करू नका. बोलता बोलता जेवणं उरकली. लक्ष्मीनं भांडी घासली, पाण्यानं खांगाळली, जिथल्या तिथे ठेवून दिले. शंकरनं बाहेर पटांगणात अंथरूण टाकलं. अंथरुणावर आडवा झाला आणि आभाळातल्या चांदण्यांकडे बघत बघत झोपी गेला. लक्ष्मीनं अंथरूण टाकलं आणि मरीबाला म्हणाली, अहो झोपा आता, दामला असाल. तिच्या हुकमासरशी मरीबासुद्धा अंथरुणावर आडवा झाला. मरीआईचं नाव घेऊन हात जोडले, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला आणि झोपेसाठी डोळे झाकले. थोड्याच वेळात तो घोरायला लागला. आता तो बिनघोर झाला होता. पोराच्या काळजीतून त्याचा जीव मोकळा झाला होता. आज रविवार. शंकर केरसुण्या घेऊन वडगावच्या बाजाराला गेला होता. मरीबा साखरवाडीच्या बाजाराला निघाला होता. त्यांनी केरसुण्यांची 2 गठोडी बांधली होती, एक लक्ष्मीसाठी आणि एक स्वतःसाठी. बाजारात दोघंजण 2 ठिकाणी विकायला बसतात. गिऱ्हाईकाला एक सवय असते ना, एखादी वस्तू घ्यायची असेल तर 4-2 ठिकाणी त्या वस्तूची चौकशी केल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. एकाच ठिकाणी एकच वस्तू असेल तर ती वस्तू घ्यायला त्याचं मन तयार होत नाही. तसं गिऱ्हाईकाला फार कळतं असं नाही, पण आपण 4-2 ठिकाणी चौकशी करून वस्तू घेतोय ह्याचं त्याला समाधान वाटत असतं. तसंही केरसुण्यांना फार गिऱ्हाईक होतं असं नाही. अलीकडे लोकांचा आधुनिक झाडू घेण्याकडे कल वाढलेला आहे. तरीही मरीबानं आपला धंदा नेटानं पुढे चालू ठेवला आहे, कारण मरीबाच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. पूर्वीसारखं दाव्या दोरखंड्याला गिऱ्हाईक उरलेलं नव्हतं. पहिलं कसं होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 4-2 तरी बैलं असायची. शेतीची मशागत बैलाकडनं करून घेतली जायची. पेरणी, नांगरणी, कुळवणी बैलाशिवाय कामच होत नव्हतं. झालंच तर विहिरीवर मोठा चालायच्या. रहाटगाडगं फिरायचं तेव्हा कासरा, चऱ्हाट, दावनाडा, सोंदूर या समद्याची शेतकऱ्याला गरज पडायची. पण आता शेतीत ट्रॅक्टर घुसला आणि सगळं बदललं. शेतकऱ्याच्या दावणीला बैलच उरले नाहीत तर तो दावी दोरखंड कशाला घेईल? मोटांच्या जागी विजेवर चालणाऱ्या मोटारी आल्या. नाडा सौंदर्याची गरजच उरली नाही. दुधासाठी शेतकरी गाई म्हशी पाळतात, पण त्यासाठी नायलॉनचे कासरे वापरतात. वाखापासून तयार केलेल्या कासऱ्याला कोणीच विचारत नाही. आधुनिकतेचा तडाखा वाखाच्या धंद्याला बसला होता. मांगांच्या हातनं त्यांचा व्यवसायच निसटला होता. आता कसा तरी केरसुण्यांचा धंदा तग करून राहिला होता. मग तोच धंदा मरीबानं पुढे चालू ठेवला होता. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालला होता. सावळा, पिराजी, जगण्या, कचरू यांचं जरा वेगळं होतं. पोतराज असल्यामुळे ते मदान मागायचे. पीठ, मीठ, मिरच्या मिळायच्या. एखादा लयच अडाणी असला तर त्याच्याकडनं एखादं कोंबडं नाही तर 4-2 अंडीसुद्धा देवीच्या नावाने मिळायची. शिवाय त्या आसपासच्या भागातले बाजारही मागायचे. साखरवाडी, वडगाव, नीरा पार जेजुरीपर्यंत जायचे. कधीकधी ढवळेश्वराचा डोंगर ओलांडून यवतचा बाजारसुद्धा ते गाठायचे. आठवड्याचा भाजीपाला त्यांना विकत घ्यावा लागत नव्हता. त्याचं तसं बरं चाललं होतं. खाऊन पिऊन ते सगळे सुखी होते. मरीबा पोतराज असूनसुद्धा मदान मागत नव्हता. केरसुण्याच्या धंद्यावर तुटपुंज उत्पन्न मिळत होतं कसं तरी, आणि त्यामुळे त्याचं कसं तरी खुटू चाललेलं होतं. दिवस माथ्यावर आला होता. लक्ष्मीचं अजून आवरलं नव्हतं. ती तशीच बसून होती. तेव्हा मरीबा तिच्यावर काव धरला. अगं काय राजाच्या राणीवाणी बसून राहिली? आटपके पाटापाटा का बाजार उठल्यावर जाती? लक्ष्मीला रघुला भेटायला जायचं होतं, पण मरीबा काही ना काहीतरी कारण काढून तिला जाऊ देत नव्हता. तिचं जाणं पुढे पुढे ढकलत होता. त्यामुळे लक्ष्मी वैतागली होती. रघुच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. तिचं कशावरच लक्ष लागत नव्हतं.
कधी एकदा रघूला भेटतीये असं तिला झालं होतं. तिने आता रघूकडे जायचा निश्चयच केला होता आणि म्हणून ती न आवरता बसून राहिलेली होती. तिला तसं बसलेलं बघून मरीबा तिच्यावर रागावला होता. अहो, आजच्या दिवस तुम्ही जावा की बाजाराला, म्या नाही येत. लक्ष्मी मरीबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली. मग घरी बसून काय करते तू? म्या पोराला भेटायला जाती. अहो, सारख्या आठवण येते हो त्याची. रात्री स्वप्नात आलता माझ्या. हे बघे, तुझं कौतुक राहू दे बाजूला, पहिली बाजाराला चल. पोरगं काय वनात नेऊन टाकलेलं नाही. तुला जायचं असेल ना तर उद्या जा तू. हे तुमचं असंच असतंय बघा. म्या कुठं जायचं म्हणलं की मोडता घालताय तुम्ही. म्या तुला जाऊ नको असं म्हणलंय का? फक्त आजच्या ऐवजी उद्या जा एवढंच म्हणतोय ना. ते बी साखरवाडीचा बाजार आहे आज म्हणून. तुम्हाला बाजार महत्त्वाचं वाटतोय आणि माझा पोरासाठी जीव तुटतोय. पोराची माया काय तुलाच तेवढी आहे वय? म्या त्याचा कुणी नाही का? अगं, थोडी अडचण आहे, समजून घे की. अडचण समजून घे, अडचण समजून घे. काय अडचण आहे हो तुमची? अगं, बाजार हुकला ना आता पैशा पाण्याची समधी बोंब होती ना. हे काय तुला ठावं नाही वय? पण हे रडगाणं तुमचं नेहमीचंच आहे. आज 8 दिवस झालं वरडून सांगती मला पोराला भेटायला जायचे, पोराला भेटायला जायचे. आणि तुमचं आपलं हे झालं आणि ते झालं, हे असंच चाललंय. असं कसं हो तुमचं दगडाचं काळीज? अगं, उद्या पहाटच जा. तोंड धुवायला भावाच्या घरी जा, मग तर झालं. नाही, मला काय ते सांगू नका. मला रघूला भेटायला आजच जायचे. म्हणजे तू बाजारला येणार नाही? अहो, कशी येऊ? माझं अजून काय आटोपलं बी नाही. झाडून लोटून काढायचे, भांडी घासायची, धुणं धुवायचे. तसा मरीबा धुसपुसत उठला. बरं राहा घरी, येऊ नको. हां, खायला प्यायला मिळतंय म्हणून तुला हे समज सुचतंय. उद्या उपाशी राहायची येळ आली ना मग कळेल तुला. असं बडबड करत मरीबानं केरसुणीचं ओझं सायकलवर बांधलं आणि रागारागाने तो बाजाराला निघून गेला. घरात सगळा पसारा तसाच पडला होता. लक्ष्मी दुःखी कष्टी झाली होती, पण घरातलं काम तिला करावंच लागणार होतं. ती उठली, घर झाडून घेतलं, भांडीकुंडी घासली आणि धुणं धुवायला ती गावंदरीच्या विहिरीवर गेली. दिवस मावळतीकडे झुकला होता. बाजारकरी घराकडे परतले होते. शंकरसुद्धा वडगावच्या बाजारातून घरी आला होता. दारात उभं राहून त्यांनी बघितलं तर घराला होतं कुलूप. शेजारी कोणाच्या तरी इथे चावी ठेवली असेल म्हणून त्यांनी राधामावशीकडे चौकशी केली तर राधामावशी म्हणाली, अरे लक्ष्मी तर घरीच होती. ती काय बाजारला गेलीच नाही आज. दुपारच्या वक्ताला धुणं धुवायला जाताना मला दिसली, पण पुण्या काय दिसलीच नाही. बसली असेल कुणाच्या तरी इथं बघ जरा. 4-2 घरी शंकरनं चौकशी केली पण तिथे लक्ष्मी नव्हती. तेवढ्यात गावंदरीकडनं सावळाची बायको तुळसा मोठ्यानं ओरडत मांगवाड्याकडे पळत येत होती. अहो पळा 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 पळा, लक्ष्मी नानी हिरीत पडली, हिरीत. लक्ष्मी नानी हिरीत पडली, पळा पळा पळा, पडली हिरीत लक्ष्मी नानी. तुळसाचं ओरडणं ऐकलं आणि शंकर तर हबकला. घाबऱ्या तो विहिरीकडे पळाला. मांगवाड्यातली बायका पोरं धावत पळत विहिरीच्या भोवती जमा झाली आणि बघतात तर लक्ष्मीचं प्रेत पाण्यावर तरंगत होतं. शंकरनं पाण्यात उडी टाकली. त्याला परश्या, आबांच्या, ऐटल्या या पोरांनी मदत केली. लक्ष्मीला बाहेर काढली, घरी आणली. शंकर मोठ्यानं हंबरडा फोडत होता. वहिनी तू अशी कशी गेली वहिनी? आता मी कुणाला म्हणू वहिनी? अगं तू वहिनी नाही, आई होती माझी आई. अगं आई. शंकरचा आक्रोश ऐकून जमलेल्या बायकांच्या काळजात कालवा कालव झाली. त्यांच्याही डोळ्यात पाणी तरारलं होतं. लक्ष्मी धुणं धुवायला गेली होती तेव्हा तिच्या डोक्यात नवरा बायकोमध्ये झालेला वाद गरगरत होता. त्याच तंद्रीत बादली घेऊन पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरली तर वर येताना अचानक पाय घसरला तशी ती पाण्यात पडली आणि त्यातच तिचा शेवट झाला. दुपारी तुळसा शेळ्या घेऊन गावंदरीला चालली होती तेव्हा विहिरीच्या कठड्यावर तिचं धुणं बघितलं होतं. दिवस मावळायच्या वक्ताला शेळ्या चारून ती घराकडे येत होती तेव्हा विहिरीच्या वर दगडावर धुणं तसंच पडलेलं तिने बघितलं.
तिला शंका आली की सकाळपासनं धुणं इथे कसं. म्हणून तिने सहज विहिरीत डोकावलं तर लक्ष्मी फुगून वर आली होती. तसं तिचं काळीज लक्कन हल्लं तिच्या घशालाच कोरड पडली आणि मग ती आरडत ओरडत मांगवाड्याकडे पळाली. घरापुढे माणसांची गर्दी बघून मरीबानं हातातली सायकल पटांगणातच टाकून दिली आणि धावत पळत तो दारात आला. माणसांना बाजूला सारून पुढे गेला आणि बघतो तर काय, लक्ष्मी हे जग सोडून गेली होती. ते बघितलं आणि त्यांनी हंबरडा फोडला, लक्ष्मी. मरीबाचा आवाज सगळ्यांचं काळीज चिरत गेला. आज लक्ष्मीचा 10वा होता. मांगवाड्यातले सगळेजण नदीवर जमले होते. पिंड मांडून कावळा शिवायची वाट बघत होते. मरीबा गुडघ्यात मान घालून बसला होता. त्याच्या शेजारी रघु बसला होता. पोराकडे बघून त्याला अधिकच रडायला येत होतं. आपल्यामुळे मायलेकराची भेट झाली नाही. रघुला न भेटता लक्ष्मी निघून गेली. तिला जर त्या दिवशी पाठवली असती तर माझी लक्ष्मी मला सोडून गेली नसती. कसा येडेपणा झाला माझ्याकडून. रघुला जवळ घेऊन तो लहान मुलासारखा रडायला लागला. शंकर त्याची समजूत घालत होता, पण काही केल्या मरीबाचे अश्रूच आवरत नव्हते. मांगवाड्यातल्या सगळ्यांना वाटत होतं की मरीबानं स्वतःहून हे संकट ओढवून घेतलंय. त्यांनी जर पोराला पोतराज केलं असतं तर आज हे असं घडलंच नसतं. आता रडून काय उपयोग. दिवस बराच वर आला होता. ऊन तापायला लागलं होतं. माणसं बसून बसून कंटाळून गेली होती, पण कावळा पिंडाला शिवत नव्हता. झाडावर बसून कावळे कावकाव करत होते, पण पिंडाकडे फिरकत नव्हते. काय करावं हे कोणालाही सुचत नव्हतं. सगळ्यांनी पुन्हा पुन्हा हात जोडून विनंत्या केल्या, पण कावळ्यांनी कुणाचीही विनंती मनावर घेतली नाही. शेवटी सावळा उठला, मरीबाजवळ आला. सावळा मरीबाच्या कानात कुजबुजला. हे बघ मरीबा, मरीबा, आता लय ताणून धरू नको. डोक्यातला येडा विचार काढून टाक. पोराला पोतराज करीन म्हणून सांग. अरे त्याच्यातच लक्ष्मीचा जीव अडकला असन. आपल्या मागं धीराचं, नवऱ्याचं, पोराचं हाल होऊ नये, देवीचा कोप होऊ नये असं वाटत असन ना तिला. सावळाच्या सांगण्यानुसार मरीबा रघुला घेऊन उठला. पिंडाच्या जवळ गेला. गुडघे टेकले, हात जोडले. रघुलाही हात जोडायला सांगितले आणि मनात म्हणाला, मी कोणाचं हाल नाही होऊ देणार. मी रघुला पोतराज करीन, देवीची भक्ती करीन. तू जा सुखानं, जा, आमची काळजी करू नकस. असं बोलून मरीबा उठला, पाठ फिरवून चालायला लागला. तेवढ्यात भराभरा 4-5 कावळे आले आणि पिंडावर चोची मारायला लागले. सगळ्यांनाच याचं आकरीत वाटलं. वर बघून मरीबानं हुंदका दिला आणि रघुला पोटाशी धरून कळवळला तो, लक्ष्मी ग लक्ष्मी. श्रोते हो, हा होता 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.